नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच संध्याकाळी MPSCने एक खूप महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे. त्या अपडेट रिलेटेडच हा व्हिडिओ मी बनवतो आहे. पण गेले काही महिने म्हणजे 1-2 महिन्यांपासून विद्यार्थी जे निगेटिव्हिटी स्प्रेड करत होते, काही अफवा होत्या की एकच पेपर होणार आहे. जेवढे पण आपल्या ग्रुप सीच्या एक्झाम्स आहे किंवा टेक्निकल ज्या एक्झाम्स आहे ग्रुप सीमध्ये ज्या गेलेल्या, त्याचा एकच पेपर होणार आहे किंवा मग एक्झाम पॅटर्न चेंज होऊ शकतो किंवा मग सिलेबस बदलणार आहे. तर या सगळ्या गोष्टींना आता MPSCने कायमचा फुल स्टॉप लावलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत राहिलो, जेव्हा तुमचे मेसेजेस आले, कॉल्स आले, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलं की एक्झाम पॅटर्न हा चेंज होणार नाही आहे. एक्झाम ही 2 स्टेजमध्येच होणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स आणि मग फायनली मेन्सच्या तुमच्या स्कोअरवर फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल. हे तुम्हाला मी खूप वेळेस क्लॅरिफाय केलं. त्यानंतर वारंवार मी तुम्हाला सांगत राहिलो की सिलेबस चेंज होणार नाही आहे. प्रीचा सिलेबस आपला जो आहे नॉन टेक्निकलचा तो ॲज इट इज राहील आणि मेन्सचा आपला टेक्निकल मेकॅनिकल प्लस ऑटोमोबाईल. ओके, तर ते अपडेटच मी तुम्हाला आता रीड करून दाखवतो. त्यापूर्वी बघा, आपला डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे RTO AIMVS. जे पण विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आपण बनवला आहे @mission IAS मेकॅनिकल. ओके, तर 22 जूनपर्यंत तर तुम्ही जॉईन नाही करू शकणार, कारण की 22 जूनपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने टेलिग्रामवर बॅन टाकलेला आहे. एकदा बॅन निघाला, नीटची एक्झाम आहे त्यामुळं हा बॅन आहे. तर बॅन निघाल्यानंतर 22 जूनपासून हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता @mission IAS मेकॅनिकल. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही पण शंका असतील, आता मला टेलिग्रामला अपडेट शेअर करता येत नाही, तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही आहे, तर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता ह्या नंबरला किंवा कॉल करू शकता डायरेक्टली 8070607474. आपल्या सर्व ज्या बॅचेस आहेत RTO AIMVSच्या, त्याच्यामध्ये आपली संकल्प सगळ्यात मोस्ट प्रेफर्ड बॅच. ओके, म्हणजे आउटस्टँडिंग रिस्पॉन्स भेटलेला आहे या बॅचसाठी. आपले डेमो लेक्चर्स त्या बॅचचे यूट्यूबला आणि मेन्सचे आपलं मिशन IASचं जे ॲप आहे त्याच्यावर अवेलेबल आहेत. यशस्वी बॅच आपली प्री प्लस मेन्स आणि AIMVS प्रिलिम्सची आपली आरंभ बॅच, सगळ्या बॅचेसवर आत्तापर्यंत सर्वात मोठा डिस्काउंट आपण डिक्लेअर केलेला आहे. 25% डिस्काउंट या बॅचेसवर आहे. तर हा कुपन कोड तुम्ही यूज करा AIMVS25 आणि तिथनं तुम्ही बॅचेसला एनरोल करू शकता. थोडाफार विद्यार्थ्यांना जर ॲडिशनल डिस्काउंट पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरला, ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप केलं तरी चालेल. ओके, तर आमचे जे पण काय मॅनेजर आहेत ते तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट देतील या बॅचेसवर. आता ह्याच्या व्यतिरिक्त 2.0 संकल्प बॅच. ओके, RTO AIMVS मेन्ससाठी डेडिकेटेड ही बॅच आहे आणि आत्तापर्यंत आउटस्टँडिंग रिस्पॉन्स विद्यार्थ्यांनी ह्या बॅचला खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. प्रत्येक गोष्ट, तुमचा कितीही गॅप पडलेला असू, 4 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष, इवन 2015चे काही विद्यार्थी आहेत आपल्याकडे ज्यांचा टेक्निकलचा दूरपर्यंत संबंध नाही, RTO AIMVS मेन्ससाठी वन स्टॉप सोल्युशन आहोत आपण. स्वतः मी हा पूर्ण सिलेबस, टेक्निकल सिलेबस कंडक्ट करतो. आपल्या नोट्स, आपलं जे कंटेंट आहे, जे पण स्टडी मटेरियल आहे, हे इतकं कॉपीराईट आहे की आपण बॅचच्या सोडून कुठल्याही विद्यार्थ्यापर्यंत आपण ते पोहोचू देत नाही, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे ही जी बॅच आहे 2.0 संकल्प बॅच आत्ता गेल्या मंडेपासूनच चालू झालेली आहे. तर लवकरात लवकर एनरोल करा. 5, 10, 15 हजारकडे बघू नका, तुमचा करिअर स्टेकला ठेवू नका. ज्या विद्यार्थ्यांचा गॅप, कारण ही जी संधी आहे 461 जागांची, याच्यापेक्षा मोठी ॲडव्हर्टाइजमेंट आता फ्युचरमध्ये परत येणार नाही. पुढची ॲडव्हर्टाइजमेंट 6-7 वर्षानंतर काही येईल पण की नाही याची गॅरंटी नाही, लक्षात घ्या. त्यामुळं जे पण काय आहे ते आत्ता आहे. पूर्ण तुमचं जे पण विद्यार्थी फुल टाईम, बरेच विद्यार्थ्यांचे कमेंटमध्ये आहेत की सर जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टाईम टेबल द्या, तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेटली बनवेल. पण जे पण विद्यार्थी तयारी करत आहे RTO AIMVSची, तर योग्य मार्गदर्शन, योग्य गाईडन्स घेऊन तयारी करा. ओके, ते जुने दिवस गेले की लोक अवेअर नव्हते कॉम्पिटिशन किती आहे काय आहे, मग वरच्यावर अभ्यास केला, जाऊन बसले, सिलेक्ट झाले. आता अशी परिस्थिती नाही आहे, एक्स्ट्रीम कॉम्पिटिशन आहे. विद्यार्थ्यांना पण माहिती आहे की अशी संधी किंवा एवढी मोठी जाहिरात परत परत येत नाही. त्यामुळं सगळे विद्यार्थी सिरियसली तयारीला लागले आहेत. तर अजिबात कॅज्युअली घेऊ नका, योग्य मार्गदर्शन घ्या आणि तुमची तयारी करा व्यवस्थितपणे. ओके, तर बघा MPSCने 19 जून 2026 म्हणजे आजच्या दिवशी काय म्हटलंय बघा. विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमांमध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत, ज्या पण काय अफवा होत्या गेले काही 15-20 दिवस, गेले महिनाभर, ज्या पण काही अफवा होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचा पूर्ण अभ्यास जो आहे तो डिस्टर्ब झाला होता. तर आणि विद्यार्थ्यांनी वारंवार भरपूर कॉल्स केले MPSCला.
तर फायनली MPSCला हे क्लॅरिफाय करावं लागलं आणि खूप चांगली गोष्ट केली MPSCने. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र या संस्थेकडून तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. जी कमिटी काय फॉर्म झाली होती. ओके, तर मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर या समितीकडून सुरू असलेल्या जे पण त्यांना अहवाल द्यायचा आहे. ओके, तर महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच सन 2026ची पूर्वपरीक्षाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात होती. लक्षात घ्या की आता कमिटी स्थापन होईल आणि मग त्यानंतर गट कचा जो नवीन एक्झाम पॅटर्न नवीन सिलेबस येईल अशा अफवा होत्या मार्केटमध्ये आणि बरेच विद्यार्थ्यांचे कॉल्स मेसेजेस सुद्धा आले होते. तर त्याबद्दल काय म्हटले बघा. तर या संदर्भात त्यांनी काय सांगितलंय की MPSC जो सिलेबस आहे तो वारंवार वर्षानुवर्ष काही वर्षानंतर चेंज करत असते. परंतु जेव्हा MPSC तो सिलेबस चेंज करते किंवा एक्झाम पॅटर्न चेंज करते तेव्हा विद्यार्थ्यांचा विचार करते. म्हणजे काय की विद्यार्थ्यांना त्यासाठी सफिशियंट टाईम दिला जातो, सफिशियंट वेळ दिला जातो प्रिपरेशन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना इन ॲडव्हान्स म्हणजे खूप आधीच ह्या गोष्टी सांगितल्या जातं की आता सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न चेंज होणार आहे, तुम्ही स्वतःची तयारी करा. आता 2026 बद्दल काय म्हटलं बघा. सद्यस्थितीत सन 2026ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईंड प्रिलिम्स जेवढ्या पण तुमच्या ग्रुप सीच्या ज्या पोस्ट आहे ज्याच्यामध्ये आपली RTO MVAची सुद्धा पोस्ट येते, संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहेत. विद्यमान अभ्यासक्रम काय तुम्हाला दाखवला त्याच्यानंतर तो सुद्धा माहीत नाही काही विद्यार्थ्यांना 2020च्या पॅटर्ननुसार करताय. सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. आता डेट तर दिली नाही त्यांनी, 12 जुलै तर शक्य नाही, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे वेळ आहे तुमच्याकडे सफिशियंट. जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल गटकची आणि जुन्या जो आपला एक्झिस्टिंग जो एक्झाम पॅटर्न आणि एक्झिस्टिंग सिलेबस होता त्यानुसारच तुमची एक्झाम होणार आहे हे आता क्लॅरिफाय केलेलं आहे. आता इथं म्हटलेलं आहे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. आता प्लीज कॉल्स मेसेजेस करू नका की सर गट क RTO MVA गट क मध्ये येते का आणि मग RTO MVAची वेगळी होईल कारण बाकीचं कंबाईंड होणार आहे प्रिलिम्स तुमची गट कची आणि त्याच्यामध्ये आपली RTO MVA सुद्धा येते. तर जो सिलेबस आहे नॉन टेक्निकलचा तो ॲज इट इज तसंच राहणार, एक्झाम पॅटर्न सेम राहणार, काही बदल होणार नाही. जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तर फायनली क्लॅरिफाय झालेला आहे. तुमचा एक्झाम पॅटर्न ते आहे, सिलेबस ते आहे. एक्झाम 2 स्टेजेसमध्ये होणार, प्रिलिम्स आणि त्याच्यानंतर मेन्स. ओके, प्रिलिम्स तुमची क्वालिफाईंग नेचरची असते ॲज युजल. तर परत एकदा मी तुम्हाला प्रिलिम्सचा सिलेबस सर्वांना सांगतो की हा आपला सिलेबस आहे. इतिहास, भूगोल. आता सगळं पॉईंट्स मी वाचणार नाही, टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. 22 जूनला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्यानंतर अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. ठीक आहे, मार्क्सचं वेटेज सुद्धा सगळं हे सेमच राहील. इतिहासावर 10 प्रश्न, भूगोल 10, अर्थव्यवस्था 15, चालू घडामोडी 15, राज्यशास्त्र 15, सामान्य विज्ञान 15, अंकगणित 15 आणि बुद्धिमत्ता चाचणी 10 प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर मेन्सचा जो सिलेबस आहे आपला एकदा तुम्ही क्वालिफाय झाला. सेफ स्कोअर किती राहील प्रिलिमसाठी, सेफ स्कोअर तुमचा किती राहील प्रिलिमसाठी सांगितलं ऑलरेडी. ॲटलिस्ट तुम्हाला 50+ जावं लागेल. ओके, तर तुमचा मेन्ससाठी तुम्ही एलिजिबल असाल. RTO MVAचा अजून एक गोष्ट जी मुलांना कन्फ्युजन आहे, तर RTO MVAचा जो प्रिलिमचा कट ऑफ आहे हा स्वतंत्र डिक्लेअर केला जातो कारण आपली मेन्स टेक्निकल आहे. बाकीच्या ज्या गटकाच्या ज्या पोस्ट आहेत ग्रुप सीच्या त्यांची मेन्स एक असते, त्यामुळे त्यांचा कट ऑफ वेगळा लागतो प्रिलिमचा. आपला RTO MVA प्रिलिमचा कट ऑफ हा स्वतंत्र डिक्लेअर केला जातो. ओके, टेक्निकलचा सिलेबस सगळ्यांनाच माहिती आहे. मेकॅनिकल प्लस ऑटोमोबाईल 2020च्या पॅटर्ननुसार ऑटोमोबाईलचे जे सब्जेक्ट्स होते हे ऑप्शनल होते, लक्षात घ्या. सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C. त्यातला सेक्शन A हा त्यावेळेस कंपल्सरी होता. B किंवा C मधला कुठला तरी एक सॉल्व करावा लागायचा. B सेक्शन मेकॅनिकल होता, C ऑटोमोबाईल होता. आता तसं नाही आहे, पूर्ण ABC मर्ज झालेलं आहे सगळं एकत्र. वरनं काही ॲडिशनल टॉपिक्स याच्यामध्ये ॲड झाले ऑटोमोबाईलचे. तर आपला टोटल सिलेबस आहे सॉम, त्यानंतर प्रोडक्शन टेक्नॉलॉजी किंवा मॅन्युफॅक्चरिंग, टॉम, फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रोलिक मशीन्स, थर्मल इंजिनिअरिंग, थर्मलमध्ये थर्मोडायनॅमिक्स
रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, पॉवर प्लांट, IC इंजिन्स. त्यानंतर हा ऑटोमोबाईलचा सिलेबस आहे. त्यानंतर मेकॅनिकलमध्ये इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि मेट्रोलॉजी. मग ऑटोमोबाईलमध्ये पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम्स, कूलिंग, लुब्रिकेशन, ट्रान्समिशन, स्टेअरिंग सिस्टीम्स, स्टार्टिंग ड्राईव्स. त्यानंतर तुमचा डिफरन्शियल, रिअर ॲक्सल सगळा सिलेबस MPSCच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आहे. व्हेकल मेंटेनन्स, त्यानंतर ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, EV व्हेकल्स, मोटर सेफ्टी ॲक्ट आणि मोटर व्हेकल ॲक्ट आणि तुमचा रोड सेफ्टी. तर हा आपला मेनचा सिलेबस आहे. ओके, तर या सिलेबसनुसारच तुमच्या एक्झाम्स आता होणार आहे. तोच एक्झाम पॅटर्न राहणार आहे आणि जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकते. ओके, येणाऱ्या वीकमध्ये किंवा या वीकमध्ये. तर आपल्या RTO मेन्ससाठी जी तयारी करताय तर हे बुक सगळ्यांनी रेफर करा. 2020च्या AMVI मेन्समध्ये 115+ प्रश्न ह्या बुक्समधून ॲज इट इज होते. ओके, याच्या व्यतिरिक्त बॅचेसबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. संकल्प 2.0 बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे. तर लवकरात लवकर एनरोल करून जितकं फास्ट तुम्ही तयारी चालू कराल तेवढं तुम्ही पोस्टच्या जवळ आहात, लक्षात घ्या. ओके, आणि अकॅडमीचा आपला नंबर आहे. काही पण तुम्हाला डाऊट असेल, क्वेरी असेल तर 8070607474 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. मग आता मला वाटतं की कुठलीही एक्सक्यूज राहिलेली नाही आहे, कुठलीही काय राहिलेली नाही आहे, एक्सक्यूज राहिलेली नाही. तुम्ही 2025पासनं जे काही विद्यार्थी नेगेटिव्हिटी स्प्रेड करताय की 25लाच येणार, 26लाच येणार, मागणीपत्र गेलं नाही आहे, मग 2025ची गटकची पूर्वपरीक्षा झाली, मग त्यानंतर जागा ॲड होणार आहेत, जाहिरातच येणार नाही आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्या एक्सक्युजेस कंप्लीट झाल्या. एकच पेपर होणार आहे, पॅटर्न चेंज होणार आहे, सिलेबस चेंज होणार आहे, भरपूर नेगेटिव्हिटी झाली. सगळ्या गोष्टी आता क्रिस्टल क्लिअर आहे, बसून फक्त अभ्यास करायचा आहे. तर डिसिजन तुमचा आहे. मी आता भरपूर सांगितलं, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलो की पॅटर्न चेंज होणार नाही आहे, एक्झाम 2 स्टेजमध्येच होणार आहे, सिलेबस चेंज होणार नाही आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलो. आता ऑफिशियली MPSCने सुद्धा दिलं आहे. तर आता जोरात तयारीला लागा आणि व्यवस्थितपणे तुमचे प्रिपरेशन करा. थँक्यू.